आज मी तुम्हाला टाटा हॅरियर ईव्हीचे काही पॉझिटिव्ह्ज आणि निगेटिव्ह सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरू करूया. सो पॉईंट नंबर 1 पॉझिटिव्ह्ज. टाटा हॅरियर ईव्हीमध्ये तुम्हाला क्वाड व्हील ड्राईव्ह सेटअप भेटतो, त्यामुळे तुम्ही चांगली ऑफ रोडिंग करू शकता. पॉईंट नंबर 2, ह्या गाडीमध्ये तुम्हाला ॲडास लेवल 2 भेटतो, त्यामुळे तुम्हाला एक सेफ्टी ह्या गाडीबरोबर भेटते. त्यानंतर पॉईंट नंबर 3, या गाडीमध्ये तुम्हाला कम्फर्ट रिलेटेडही खूप सारे फीचर्स भेटतात, जसे की पॅनोरामिक सनरूफ, JBLचे सराउंड साऊंड सिस्टीम, त्याचबरोबर तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट मिळते. असे खूप सारे फीचर्स या गाडीसोबत भेटतात. त्यानंतर पॉईंट नंबर 4, या गाडीमध्ये तुम्हाला चांगली पॉवर भेटते, जसे की 230 BHP आणि 390 Nm ऑफ टॉर्क. ही तुम्हाला गाडी 0 to 100 अंडर 6 सेकंडमध्ये करू शकतात. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला बेस्ट डिझाईन व एक बल्कीनेस भेटतो, जो की तुम्हाला एक प्रॉपर SUVचा फील देतो गाडीमध्ये. सो आता आपण काही निगेटिव्हजबद्दल बोलणार आहोत. सो ही गाडी एक बॉर्न EV कॅटेगरीमध्ये येत नाही. ही गाडी स्क्रॅचपासून EVमध्ये बनवलेली नाही. सो या गाडीमध्ये त्यामुळे तुम्हाला रेंज थोडी कमी भेटू शकते. या गाडीमध्ये तुम्हाला रिअल लाईफमध्ये हायवेवरती 300 ते 350चीच रेंज भेटू शकते व सिटीमध्ये तुम्हाला 400च्या आसपास रेंज भेटू शकते 4x4 व्हर्जनमध्ये. व पॉईंट 2, या गाडीमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंगचा सपोर्ट भेटतो, पण फक्त 120 kWhचा. बाकीच्या बॉर्न इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये तुम्हाला 180 kWhचा चार्जिंग सपोर्ट भेटतो व तुम्ही नॉर्मल घरात असतो त्या चार्जरवर सुद्धा तुम्हाला फास्ट चार्जिंग भेटतं, जे की 14 वॉटचं भेटतं इतर बॉर्न इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये. पण तुम्हाला टाटा हॅरियर EVमध्ये 8 kWhचाच भेटतो, जे की स्लो आहे. त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला टाटाची सर्व्हिस हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे. टाटाची आफ्टर सेल सर्व्हिस एवढी काही खास नाही व त्याचबरोबर टाटाच्या EVजमध्ये व नॉर्मल गाड्यांमध्ये सुद्धा काही ना काही प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे हा एक मेन पॉईंट आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. जर तुमचं बजेट 20 ते 30 लाख रुपये असेल व तुम्ही EV शोधत असाल, तर तुम्ही सेगमेंटमधील सगळ्या गाड्या बघा. XCV9E, महिंद्राची BE6E, ह्या गाड्या जर तुमचं रिक्वायरमेंट फुलफिल करत असतील तर तुम्ही त्या गाड्यांवर जाऊ शकता. टाटा हॅरियर जर तुमची रिक्वायरमेंट पूर्ण करत असेल तर तुम्ही तिच्याकडे जाऊ शकता. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ह्या गाड्या चूज करू शकता. सो 20 to 30 लॅक्समध्ये जर तुम्हाला एक 4x4 गाडी घ्यायची असेल, तर तुम्ही ती पण EV फॉर्मॅटमध्ये, तर तुम्ही टाटा हॅरियर EVकडे 100% जाऊ शकता. सो